कार्यक्रमाचे अध्यक्ष अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचत आहे. ते इचलकरंजीहून या ठिकाणी येत आहे. त्यामुळे आपलं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याबद्दल राज्यातल्या तमाम होलार समाज बांधवाच्या वतीनं मी आपल्याला मनस्वी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या समाजाचे नेते आदरणीय नंदकुमारजी गैंगार साहेब, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे शिक्षण महर्षी, आमचे मार्गदर्शक, आमचे मायबाप आदरणीय प्राध्यापक श्री ढोबळे आणि इंगडी ढोबळे, त्याचबरोबर दुसरे आमचे मार्गदर्शक, आमचे मायबाप यांनी उद्योग जगतामध्ये स्वतःचं नाव कोरलं, पण कधी समाजापुढं आली नसतील, परंतु मी आणण्याचा प्रयत्न केला. ते माझे दुसरे मायबाप आदरणीय उद्योगपती आनंदरावजी गुळीक साहेब, त्यांचे दुसरे बंधू आदरणीय हरीशजी गुळीक साहेब हे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. कायद्याच्या बाबतीमध्ये नेहमी आम्हाला मोलाचा सल्ला देणारे, ज्यांनी स्वतःचं नाव DN भुंडगे नावाचा ब्रँड या सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार केला, ते ॲडव्होकेट DNG भुंडगे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर निविनजी भुंडगे साहेब हे सुद्धा उद्योगपती, हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुंबईहून रात्री 4 वाजता या कार्यालयामध्ये पोहोचलेले सन्माननीय प्रकाशजी हातेकर, हे राष्ट्रीय होलार समाज संघाचे सरचिटणीस या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर लातूरहून एवढा मोठा दीर्घ प्रवास करून या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक वैजनाथ सुर्नर सर आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे कोळेगावचे ग्रामपंचायतचे नेते आणि माजी डेप्युटी सरपंच आदरणीय अजितरावजी सावंत पाटील, आदरणीय आमचे होलार समाजाचे कोळेगावचे दुसरे नेते उत्तरेश्वरजी पारसे, त्याचबरोबर भारतजी गेजगे, या सर्व मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय देवनदादांना सांगू इच्छितो की साहेब, गेले जेव्हा मला कळतंय तेव्हापासून माझ्या रक्तात फक्त समाजसेवेचं एक रक्त सरसळतं आणि हे सगळं काम करत असताना काही अनुभव येत असतात, परंतु त्या अनुभवावरती आपण मात करून आपल्या कामाची जी काय पद्धत आहे ती तुमच्या माझ्या आशीर्वादाने सुरू आहे. आणि सर्व काम करत असताना अनेक संकट येत असतात, अनेक अडचणी येत असतात, काही प्रॉब्लेम्स येत असतात, पण असं आपण कुणालाही प्रत्युत्तर न देता आपलं काम आपण आपल्या पद्धतीनं करावं हीच आपल्या मनामध्ये भावना असते. आणि हीच उदार भावना ठेवून आज या ठिकाणी जो साहेब दुसरा मेळावा होतोय, गेल्या वर्षी पण याच ठिकाणी राज्यस्तरीय वधूवर मेळावा घेतला, त्याला सुद्धा उदंड प्रतिसाद आहे. आज सुद्धा खूप सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, मिरज, औसा, लातूर, नाशिक, कोल्हापूर या परिसरातून बरेच बांधव आज प्रवासामध्ये आहेत. ते थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत. सांगण्याचा हेतू साहेब एक आहे की या समाजामध्ये कुठेतरी संघटितपणा यावा, हा समाज कुठेतरी एकत्रित जोडला जावा आणि या समाजाला कुठेतरी दिशा मिळावी, ही भावना मनामध्ये ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. आणि या उद्देशानं हा मेळावा या ठिकाणी आम्ही घेतो. या मेळाव्याचा हेतू नेमका काय असावा तर चांगल्या मुलीला चांगला मुलगा मिळावा, चांगल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी, त्याचा संसार सुखाचा व्हावा, ही उदात्त भावना साहेब आमच्या मनामध्ये. आणि याच भावनेतून ही सर्व मंडळी अहोरात्र कष्ट घेत आहेत, काम करीत आहेत. बोलण्यासारखं खूप आहे, बोलण्याचं व्यासपीठ हे नाही, पण तुम्ही या ठिकाणी आला, तुमचं पाय लागलं आणि तुमच्या येण्यानं आमच्या होलार समाजाचं सोनं झालं असं म्हटलं तर काय अतिशयोक्ती ठरणार नाही. का तर तुम्ही एक आमदार पुत्र आहात. आमदार पुत्र या नात्यानं आदरणीय चेअरमन साहेबच या ठिकाणी हवे होते, पण अचानक त्यांना मीटिंग लागल्यामुळं चेअरमन साहेब या ठिकाणी येऊ शकले नाही. पण त्यांच्याच घरातील त्यांचेच सुपुत्र आदरणीय जीवनदादा भैया या ठिकाणी आले, आपणाला आशीर्वाद देण्यासाठी आले. आणि यांची ताकद, आदरणीय गंगार साहेबांची ताकद, श्री ढोबळे सरांची ताकद, या सर्व बसलेल्या मंडळींची ताकद ही खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्मानित पाहुण्यांना विनंती
विनंती करतो की या महापुरुषांच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं आणि आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आदरणीय Yes, yes. आदरणीय प्राध्यापक सचिन कुलकर सर, आदरणीय संजयजी बोरवे आणि मोहनरावजी सेलार साहेब, आपलं या समाज बांधवाच्या वतीनं मनस्वी स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान करतो. ते आपल्या अकोला समाजाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे जीवनबाई जानकर यांचा सत्कार चालू आहे बघा. पारशी सरांनी जानकर साहेबांचा सत्कार केलेला आहे, बघू शकता आपण. आदरणीय ज्यांनी स्वतःच्या कर्तबगारीने आपल्या नावाचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटवला आणि ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानदीपचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करून त्यांनी या ज्यांनी उद्योग जगतामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला ते आदरणीय आनंदरावजी सेलार साहेबांचा सन्मान, आनंदराव गुळीक साहेबांचा सन्मान आदरणीय जीवनदादा जानकर यांनी करावा अशी माझी विनंती आहे. आदरणीय राम लक्ष्मणाची जोडी हरीजी गुळीक साहेबांनी सुद्धा पुढे यावं. हरीजी गुळीक साहेब बघा ना, हे बघा ना, सर सर देऊन साठले सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू आहे, बघू शकता आपण. मान्यवरांचा सत्कार व्हायला लागले. समोर बघा, समोर बघा, समोर बघा. आदरणीय प्रकाशजी जावेद साहेबांचा सन्मान होतोय, यांनी समोर यायचं आहे. प्रकाशजी जावेद साहेब हा
प्रकाशजी जावेद साहेबांचा सन्मान, आदरणीय मिलिंदजी बंडगे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मिलिंदजी बंडगे आदरणीय यावं अशी माझी विनंती आहे. जानकर साहेबांनी सत्कार केलेला आहे. आदरणीय मिलिंदजी बंडगे साहेबांचा सन्मान आदरणीय मारुती जावेद साहेब कोल्हापूरहून आलेले आहेत, यांचा सन्मान विष्णू पारसे सरांनी करावा अशी विनंती आहे. आदरणीय प्राध्यापक वैजनाथ सुरनर सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय, यांनी त्याचा स्वीकार करायचा. आलेल्या मान्यवर सत्कार समारंभ. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक, ज्याने आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं असं माझे जीवाभावाचे मार्गदर्शक मायबाप आदरणीय LB केंगार साहेबांचा सन्मान मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर शहाजी पारशी करीत आहे. त्यांनी त्याचा सन्मानाचा स्वीकार करायचा. सन्मान या ठिकाणी होत आहे, यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय नारायण आयवळे यांनी सचिनजी कोडकर सरांचा सन्मान करावा. आमचे कोळेगावचे नेते आणि कोळेगाव ग्रामपंचायतीचे डेप्युटी सरपंच, आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदित्यराव सावंत पाटील साहेबांचा सन्मान आदरणीय आमचे नेते नंदकुमार केंगार साहेबांनी करावा अशी माझी सत्कार विनंती आहे. समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात चालू आहे बघा इथं. कार्यक्रमासाठी सुद्धा भयंकर उपस्थिती आहे. आदरणीय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय मोहनराव सेलार यांचा सन्मान आदरणीय आमचे मार्गदर्शक नेते LB केंगार साहेबांनी करावा अशी विनंती करत आहे. त्याचबरोबर भारत गेजगे यांचाही सन्मान केंगार साहेबांनीच करावा अशी विनंती आहे. आणि उत्तरेश्वर पारसे यांचाही सन्मान केंगार साहेबांनी करावा. आदरणीय दीपक आयवळे यांचाही सन्मान होतो, यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावा अशी माझी विनंती आहे. आदरणीय मान तालुक्यातून आलेले AK नामदार साहेब, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व समाज बांधव, AK नामदार साहेबांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. आदरणीय आमचे पूर्व भागाचे नेते मोहनराव पारसे यांचाही सन्मान केंगार साहेबांच्या हस्ते होतोय, यांनी त्याचा स्वीकार करायचा. या 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 मोहनराव या या मोहनराव. आदरणीय AK नामदार साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय केंगार साहेबांनी नामदार साहेबांचा सन्मान करावा भयंकर अशी उत्साहात माझी विनंती आहे. सत्काराचा समारंभाचा कार्यक्रम चालू आहे बघा. AK नामदार बघू साहेब शकता राम आपण. तालुक्याचे नेते.
आदरणीय मुंबईहून आलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक धनुभाव केंगार यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. धनुभाव केंगार यांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान बसते. आता सर्व मान्यवरांना आदरणीय आमचे सुभाषजी बनके साहेब सोलापूरचे यांचाही सन्मान झालेला आहे. आदरणीय केंगार साहेबांनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती आहे. सुभाषजी धर्माग सरा आपल्या सर्वांचं एक महिला प्रतिनिधित्व म्हणून एका महिलेचा मान सन्मान या ठिकाणी होतो आहे. ती आपल्या समाजातीलच एक माता भगिनी आपल्या खांद्याला खांदा लावून समाजाच्या या कार्यामध्ये सहभागी होत असतात. अशा या कीर्ती श्रीकांत भंडगे या मुलीने अधिपरिचारिका ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी तिची निवड झालेली आहे. तर तिचा सन्मान टाळ्या वाजवून सत्कार करणार बघा मुलीचा. पुण्याची कन्या आहे. तर या मुलीचा सन्मान आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे नेते आदरणीय जीवनदादा आणि केंगार साहेबांनी करावा अशी आमची विनंती आहे. त्यांना मानाचा फेटा पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान होतो आहे. दिदीचा सत्कार चालू आहे बघा. सत्कार गजेंद्र खांडेकर यांचाही सन्मान होतोय. जाऊ तिथं जाऊ का. आदरणीय पत्रकार सचिनजी करडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपण समोर यावं. सचिनजी करडे, पत्रकार सचिनजी करडे साहेब आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय जीवनदादा जानकर यांच्या शुभ हस्ते पत्रकार सचिनजी करडे साहेबांचा सन्मान होतोय. यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि आमची विनंती आहे किमान जातीची बातमी ठळक यावी यासाठी आपण थोडंसं कष्ट घेऊ. महादेव गोरवे फुडूसचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचाही सन्मान होतो. यांनी समोर यायचा आहे. महादेव गोरवे फुडूस, वसंत हातेकर मुंबई यांचाही सन्मान होतो. यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. मांडवेहून आलेले ब्रह्मदेव केंगार महाराजांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. पोपट गुळी पुणेकर यांचाही सन्मान जीवनदादा जानकर यांच्या शुभ हस्ते होतोय. पोपट गुळी गुळी साहेब नाही आणला मागे नाही महाराष्ट्र राज्य महावितरण यामध्ये ज्यांचं क्लास 2 या पदी सिलेक्शन झालेलं आहे हा एक फुलार समाजाचा बांधव आहे. हनुमंत गेजगे यांचा तो मुलगा आहे. त्यांचे पप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर हनुमंत गेजगे यांचा सन्मान आदरणीय जीवनदादा जानकर यांच्या शुभ हस्ते होतो आहे. आदरणीय हनुमंत गेजगे यांना विनंती आहे आपण समोर येऊन या सन्मानाचा स्वीकार करायचा. हनुमंत गेजगे ज्यांनी आपल्या मुलाला घडवलं, तो एक महावितरणचा अधिकारी झाला.
अशा ह्या पालकांचा सन्मान दिवंगतांच्या हां. चुकून आता कुणाचा मान सन्मान राहिला असेल तर मानापाना आता सत्काराचं एवढंच करून या ठिकाणी सर्व समाज बांधवांचा मान सन्मान महिलेचा सत्कार व्हायला लागलेला आहे. आदरणीय जीवनदादा जानकर यांनी त्यांचा सन्मान करावा अशी माझी विनंती आहे. काका इकडे बघा काका समोर बघा. अशा या समाजातल्या गुणवान गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान, पालकांचा सन्मान सर्व काही या ठिकाणी झालेला आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी हा सन्मानाचा हे जानकर दादा 2 मिनिटात फुलभाषण व्यक्त करणार आहे आपल्या होलार समाजासाठी. तर आपण ऐकूया. बघायला गेलं तर मी फार ज्युनियर माणूस आहे. कारण केंगर साहेब म्हणा किंवा व्यासपीठावरती म्हणा सगळी चळवळीतली माणसं आणि समोर बसलेली जी आहेत ती समाजाच्या कुठल्या ना कुठल्या घटकामध्ये काही ना काही काम करून इथपर्यंत आलेली माणसं. त्यामुळे त्यांच्यासमोर मी फार छोटा माणूस आहे आणि मार्गदर्शन करण्या एवढा तर मोठा नाही एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या शहरातून आलेले होलार समाजाचे सर्व मान्यवर, तसेच महिला भगिनी आणि माता माऊली. आज सकाळी मला उत्तरेश्वर परसे साहेबांनी फोन केला होता की आपला एक होलार समाजाचा नववधूवरांचा एक वधूवर सूचक म्हणजे पालक परिचय मेळावा आहे. तर त्या मेळाव्यासाठी तुम्हाला यावं लागतंय. कारण पप्पांना खरं म्हणलं तर हा कार्यक्रम माझे वडील उपस्थित राहणार होते, पण अचानकपणे 1-2 मीटिंग लागल्यामुळे त्यांना ते येता जमलं नाही. त्याबद्दल मी त्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या एका छोट्या मुलाला म्हणजे सगळेजण आता वयोवृद्धच आहेत, त्यांच्यात मी लहान आहे, त्यात मला एवढा मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्व आयोजकांचा आभार मानतो. धन्यवाद. तसं होलार समाज हा फार छोटा समाज आहे म्हणजे लोकसंख्येबाबतीत. आता आमच्याकडे इथं कोळेगावला आहे, काय ठिकाणी वरती ह्याला आहे, फडतडीला पण आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, कारुंडे कोतळे इथं 1-2 घरं म्हणजे फार असा काय मोठा समाज नाही आहे. पण त्या समाजामध्ये सुद्धा एकोपा आहे. म्हणजे आता सरांनी जो मेळावा घेतला ते म्हटले की हा दुसरा मेळावा आहे आणि दुसऱ्या मेळाव्याला सुद्धा एवढी मोठी लोकसंख्या उपस्थित राहणं, ते पण वेगवेगळ्या शहरातून. असं नाही की बाबा कोळेगाव पळवणीमधून फक्त गोळा केलेत किंवा तालुक्यामधून तेवढ्या पुरते गोळा केलेत. सांगली, सातारा, कोल्हापूर, परत मिरज, परत ह्या त्याला पुणे वगैरे ह्या सर्व भागातून आलेले. मग समाज जागरूक आहे. आता एका विद्यार्थ्याच्या पालकांचा सुद्धा सत्कार झाला की मुलांचं शिष्यवृत्ती साधारणतः 2.25 कोटी रुपये काहीतरी भेटली त्याला. मग ही एक अचिव्हमेंट करण्याची सुद्धा एका छोट्या समाजामध्ये किंवा छोट्या समाजातल्या घटकांमध्ये क्षमता आहे, हे याच्यामधनं दिसून येतं. आता आम्ही मगाशी केंगर साहेबांपाशी बसल्यावर ते ऐकत होतो की वधूवर सूचकमध्ये बऱ्यापैकी सगळ्या पालकांची एकच ही एखाद्या त्रुटी आहे की मुलगी शिकलेली आहे, शिकलेला मुलगा पाहिजे, किंवा मुलगा शिकलेला आहे तर त्या तोडीस तोड मुलगी भेटली पाहिजे. आणि हे अतिशय तारेची कसरत आहे. आता मी धनगर समाजातून येतो. समाजामध्ये कसे संख्या मोठी आहे त्यामुळं मुली शोधायचं म्हटलं तर फार असा काही वेळ लागत नाही. पण जो लहान घटक आहे त्याच्यामध्ये मुलं शिकली की त्यांना त्या तोडीस तोड असा त्यांचा जीवनसाथी भेटणं हे फार अवघड आहे. आज ह्या वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून ही एक संधी उपलब्ध करून देतोय आपण समाजातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या घटकाला की तुम्हाला तुमच्या जे लाईफ पार्टनर आहे किंवा जो तुमचा जीवनसाथी म्हणून आयुष्यभर जो तुमच्यासोबत राहणार आहे त्याचा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा परिचय भेटतो. इथं फक्त समाजातली घटकं येतात.
त्यामुळे समाजाला निसंकोचपणे आपली विचारांची देवाणघेवाण करायला काही वावगं ठरत नाही. आता काही लोक पुण्यावरून आले असतील, काही लोक कोल्हापूरवरून आले असतील, त्यांचा कधी एकामेकासोबत कधी संबंध आला नाही, पण ह्या मेळाव्याच्या माध्यमातून तो संबंध येतो. मग तुम्ही एक व्यासपीठ उभं करून देताय की समाजाला समाजासोबत मिसळून घेण्याचं. तर साहेब मला तुम्हाला फक्त एकच विनंती करायची आहे की आता हा जो तुम्ही वधूवर सूचक मेळावा किंवा परिचय मेळावा जे काही चालू केलेला आहे, हा तुम्ही खंड न पडू देता दरवर्षी किंवा वर्षातून 2दा घ्या. त्याच्यातनं काय होतं की मुलांना एक व्यासपीठ मिळून जातं, मुलींना पण एक व्यासपीठ मिळून जातं, पालकांना पण आपल्या समाजातले चांगले वाईट सगळ्या गोष्टी समजतात. त्याचबरोबर एक चांगला जीवनसाथी शोधण्यासाठी ही अशी व्यासपीठं होणं गरजेचं आहे. तर मी सगळ्या समाजाला जानकर कुटुंबाच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या गटाच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपले आशीर्वाद, आपली मोलाची मदत ही नक्कीच समाजाला ताकद देणारे असत. पण साहेब, समाजाचं दुखणं खूप अवघड जागेचं दुखणं आहे आणि ह्या दुखण्यावरती आमचे केंद्र साहेब अहोरात्र झटतात. पण ह्या दुखण्यावरती इंजेक्शन अजून कुणी दिलेलं नाही आणि समाजाला काही फरक पडलेला नाही. पण साहेब, तुमच्या माध्यमातून माझे हात जोडून विनंती आहे सर की आता ही व्यासपीठ वेगळा आहे, पण आपले पप्पा आमदार आहे. हा समाजाचा प्रश्न झालेल्या अधिवेशनामध्ये सोडा, पण उद्याच्या होणाऱ्या भविष्यातल्या अधिवेशनामध्ये होलार समाजाचा प्रश्न प्राधान्याने विधिमंडळामध्ये मांडून ज्या होलार समाजाच्या नावानं जी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली, त्या घोषणेचं काय झालं आणि ती कितपत कागदावरती आली, तिची अंमलबजावणी काय झाली, एवढा प्रश्न साहेब निकालात काढणं खूप गरजेचं आहे. का तर हा अहोरात्र लढा आमच्या सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून आम्ही लढत आहोत आणि उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे मागणं मागतोय या वाढदिवसाच्या निमित्तानं की होलार समाजाला ज्या ठिकाणी रिझर्वची जागा निघेल त्या ठिकाणी दादा फक्त चेअरमनच भरलाचा सदस्य जेडपीचा आणि पंचायतीचा करू शकतात, एवढंच मागणं मागतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि केंगार साहेब आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतील, त्यांना मी बोलण्यासाठी विनंती करतो. एवढं सांगेल की खूप कष्टातून अत्यंत तळमळीनं प्राध्यापक शहाजी पारशेंनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गेले 2 वर्ष सातत्यानं शहाजी पारशे सर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो, आमदार साहेबांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं आपण पारशे साहेबांचा फेटामधून हार घालून त्यांचा सन्मान करावा आणि त्यांना भावी कार्याला त्यांना शुभेच्छा द्याव्या. पारशी सरांचा सत्कार चालू आहे. धन्यवाद. आयुष्याची 40 वर्ष आम्ही संघर्ष करतोय प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये. खूप लढून जीव पणाला लावून या ठिकाणी संघर्षातून आमदारकी आपल्या वडिलांना मिळालेली आहे आणि आम्ही सर्वांनी या ठिकाणी आपल्या घराच्या पाठीमागे उभा राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन, आदरणीय जीवनरावजी, महाराष्ट्रामध्ये आम्ही 20 लाख आहे, कमी नाही. या तालुक्यात आमचं मतदान 16,000 आमदार निवडायचा आणि पाडायचा आमच्या हातात आहे. त्यामुळं खूप मोठं टीम आणि समाज हा होलार समाजाचा आहे. आमचं दुखणं असं आहे की राज्य शासनाच्या गॅजेटमध्ये 26 नंबरला आम्ही होलार म्हणून स्वतंत्र नोंद आहे आणि 27 नंबरला होलियार आहे.
26 आणि 27 मध्ये होलार आणि होलियार एकच आहे. मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये याच्या कर्नाटकच्या पट्ट्यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट पासून जत पासून जो इचलकरंजीचा कोल्हापूरचा पट्टा गेला, या सगळ्या पट्ट्यामध्ये आमच्या जातीची नोंद मांग अशी लागलेली आहे. आडनाव केंगार, ढोबळे, आयवळे, पारशे, बंडगे सगळे आम्ही एकच. आमचा रुटीबीटी व्यवहार या ठिकाणी होतो. सगळं आमचा व्यवहार होतो. सोलापूरहून आमची टीम आलेली आहे बंडगे साहेब. सोलापूरमध्ये मोची समाज जो आहे शहरामध्ये, हा पूर्ण होलार समाज आहे, परंतु मूळची अशी त्या ठिकाणी नोंद लागलेली आहे. तुम्ही धनगर समाजाचा उल्लेख केला. मराठवाड्यामध्ये होलार समाजाचा व्यवसाय हा मेंढपाळीचा असल्यामुळं मराठवाड्यामध्ये बीडच्या पट्ट्यापासून नेकनूर पर्यंत सगळ्या जातीच्या नोंदी आमच्या धनगर अशा लागलेल्या. त्यामुळं वेगवेगळ्या जातीमध्ये आमच्या नोंदी या ठिकाणी लागल्यामुळं हा समाज लोकसंख्येमध्ये कमी दाखवलेला आहे. आपल्याला माहित आहे 47 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, 50 ला बाबासाहेबांची राज्यघटना या देशाने स्वीकारली आणि अंमलात आली 50 ला, आणि 51 ला देशामध्ये पहिली जनगणना झाली, 61 ला दुसरी झाली, दर 10 वर्षांना जनगणना होत गेली आणि 2011 ला शेवटची जनगणना या महाराष्ट्रामध्ये जात न्याय झाली आणि 20 ते 25 लाख लोकसंख्या असलेल्या होलार समाजाची लोकसंख्या वेगळ्या जातीमध्ये आडनाव एकच आहे, पण वेगळ्या जातीमध्ये नोंदी लागल्यामुळं महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेमध्ये आमच्या समाजाची लोकसंख्या 1,08,980 एवढी दाखवलेली आहे. आणि हा होलार समाजावरचा अन्याय आहे. आपण जर पाहिलं की आपले वडील ज्या मतदारसंघामध्ये आमदार आहेत, माळशिरस विधानसभेमध्ये आमचं मतदान इथं 16,000 आहे. जो लोकसभा मतदारसंघ माडा आपण ज्या मतदारसंघात राहतो त्या मतदारसंघामध्ये होलार समाजाचं मतदान 1 लाखाच्या सुमारास आहे. लोकसंख्या त्यापेक्षा जास्त असेल. 1.5 लाख लोकसंख्या जर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होलार समाजाची असेल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही 1,08,980 कसा असू, हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे. त्यामुळं गेली 30-40 वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही संघर्ष करतोय आणि महाराष्ट्राच्या शासनाला सांगतोय की होलार समाज काल काय होता, आज काय आहे आणि उद्या काय असणार आहे. या समाजाच्या चाली, रीती, रूढी, परंपरा, या कुटुंबाचा, या होलार समाजाचा व्यवसाय, याचा शिक्षणाचा टक्का, याचं नोकरीचं प्रमाण, हे सगळं या ठिकाणी शासनानं शोधावं. म्हणून जसा मातंग समाजाच्या उद्धारासाठी महाराष्ट्राच्या सरकारनं लहुजी वस्ताद साळवे आयोग नेमला, त्या पद्धतीनं होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र होलार समाज अभ्यास आयोगाची निर्मिती करावी आणि होलार समाजाचं सर्वेक्षण व्हावं आणि या समाजाच्या उद्धारासाठी महाराष्ट्राच्या शासनानं कायमस्वरूपी या ठिकाणी योजना आखावी असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. खरं तर काँग्रेसच्या परंपरेच्या सरकारापासून आज अखेर कुठल्याही सरकारनं आमचं म्हणणं ऐकलेलं नाही. वसंतदादापासून आजच्या देवेंद्र फडणवीस पर्यंत जेवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्या मुख्यमंत्र्याला होलार समाजाच्या सगळ्या संघटनेने आम्ही सगळ्यांनी विनंती आणि सगळ्यांनी केलेली होती, परंतु दिलीपराव कांबळे महायुतीचं सरकार असताना दिलीपराव कांबळे पुण्याचे समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्री होते आणि आंतरराष्ट्रीय लेवलचा माता भगिनी पुरुष आहेत आपल्या होलार समाजा वधवर मेळाव्यासाठी भयंकर गर्दी आहे बघा. अभ्यास आयोगावरती त्यांनी अभ्यास करण्याची निर्मिती केली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचा सर्वे व्हावा असा आम्ही शासनाकडे आग्रह केला, परंतु त्या दिलीप कांबळेंनी फॉर्म भरायला चालला तिकडे, उमेदवारांचा फॉर्म भरायला चालला तिकडे आणि त्या सर्वेमध्ये राज्य शासनानं नेमलेल्या होलार समाजाच्या अभ्यास गटानं महाराष्ट्रातला होलार समाजाचा सॅम्पल सर्वे केला आणि त्या अभ्यास गटाच्या अहवालानं महाराष्ट्राच्या शासनाला आव्हानातून सांगितलेलं आहे की होलार समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 20 ते 25 लाखाच्या घरामध्ये आहे. या जातीच्या चुकीच्या नोंदी वेगवेगळ्या जातीमध्ये लागल्यामुळं या समाजाच्या जातीच्या चुकीच्या नोंदी दुरुस्त व्हाव्या, या समाजाची नक्की
लोकसंख्या समोर यावी आणि या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा असा आवाहन आज रोजी महाराष्ट्राच्या समाज कल्याण खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या त्या ठिकाणी कडून आहे, पण सरकार हे आवाज स्वीकारत नाही. हे आमचं दुःख आहे. म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी विभागवार होलार समाजाच्या परिषदा घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला होलार समाजाला जाणीवपूर्वक सांगतोय, तुम्ही जागं व्हा. येत्या काळामध्ये तुम्ही जर जागं राहिला नाही आणि समाजाच्या प्रती श्रद्धा ठेवून समाजासाठी या ठिकाणी जागं राहून काम करण्याची भूमिका ठेवली नाही तर 2027 ला महाराष्ट्राचा होलार समाज नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो. त्याचं कारण असं आहे, आपण नुसते 25 लाख आहे, सरकारच्या दरबारी आपली नोंद 1,08,980 आहे आणि आता सरकारनं आपण म्हणत होतो जातीचा जातवाईज जनगणना करा. केंद्राच्या सरकारनं निर्णय घेतलेला आहे की देशामध्ये जातनिहाय जनगणना करायची आणि सगळ्या जातीची लोकसंख्या देशाच्या समोर आणायची. 2026 ला जात व जातीच्या जनगणनेची प्रक्रिया या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. 2027 ला ही जनगणना पूर्ण होणार आहे. त्यामुळं आपल्या जातीची नोंद मांग असे, मूर्ची असे, धनगर असे, चांभार असे, काही लोकांच्या दाखल्यावर महार आहे, वेगवेगळ्या जातीमध्ये नोंदी लागलेल्या आहेत. ज्या वेळेला शासनाचा सर्वे करणारा माणूस ज्या वेळेला तुमच्या दारात येईल आणि तुमची जात विचारे, नोंद कुठलीही असू द्या, तुम्हाला कुठलाही पुरावा मागितला जाणार नाही, परंतु जातीची जात विचारल्यानंतर मी होलार जातीचा आहे अशा पद्धतीची जनगणनेमध्ये सगळ्या होलार समाजाने या ठिकाणी जनगणनेमध्ये जातीची नोंद होलार अशी लावावी. एवढीच या वधूवर पालक परिचय मिळवायच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी आम्ही विनंती करतो. सगळ्या मित्रमंडळीला मी आणखी एक विनंती करतो की परवा काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये पंजाबच्या एका कार्यकर्त्याने याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये मागणी केली, आपण होलार समाज एससी कॅटेगरीमध्ये मागासवर्गीयामध्ये मोडतो. मागासवर्गीयाला 13% आरक्षण आहे. 13% 59 जाती या ठिकाणी समाविष्ट आहे. 59 जातीमध्ये होलार ही जात आहे. आपल्या सगळ्या मागासवर्गीयाच्या 59 जातीला 13% या ठिकाणी आरक्षण आहे. चर्चा चालू आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की प्रत्येक जातीला जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी मान्य दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने राज्याच्या सरकारांना तो निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. आज रोजी महाराष्ट्राच्या सरकारनं जातीला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये जातीचं उपवर्गीकरण म्हणून अवघड करण्याची प्रक्रिया मागासवर्गीय एसटी समाजामध्ये या ठिकाणी घेतलेली आहे आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सरकारनं एक सदस्यीय समिती या ठिकाणी नेमलेली आहे. आपण जर 1,08,980 असेल आणि जर आपल्याला जातीचं स्वतंत्र आरक्षण मिळण्याची या ठिकाणी वेळ असेल तर आपण 1% सुद्धा त्या ठिकाणी येत नाही. आपण 0.82 वकील साहेब 0.82 आपण मायनस मध्ये आहे. जातीच्या वर्गीकरणाचा स्वतंत्र आरक्षणाचा कुठलाही लाभ आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून आम्ही होलार समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयच्या जातीला स्वतंत्र आरक्षण देण्याला या ठिकाणी आम्ही ठाम विरोध केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा जातीचे स्वतंत्र जात जनगणना व्हावी. होलार समाजाची नक्की लोकसंख्या या राज्यासमोर देशासमोर यावी. आमच्या जातीच्या लागलेल्या चुकीच्या नोंदी सरकारनं पहिल्यांदा दुरुस्त कराव्या आणि मगच जातीला स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका घ्यावी. ह्या 2 टप्प्यावर आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतोय. ज्यांनी पारशे सरांनी विनंती केली, या ठिकाणी आमदार साहेबांच्या चिरंजीवांना विनंती केली की होलार समाजाच्या महामंडळाचा विषय एकनाथ शिंदे नावाच्या महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री होलार समाजावर दया दाखवून गेला, होलार समाजावर प्रेम करून गेला. होलार समाजासाठी त्यांनी स्वतंत्र होलार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली, परंतु उपकंपनी म्हणून त्याची नोंद झालेली आहे.
काय लोक या ठिकाणी चुकीचा अपप्रचार करतात की उपकंपनी कशाला. मी आपल्याला सांगतो, सरकारचा कायदा आहे की 5 लाख लोकसंख्या असल्याशिवाय कुठल्याही जातीला स्वतंत्र महामंडळ देता येत नाही. आणि सरकारच्या जनगणनेला आपण 1,08,980 असल्यामुळं आणि आपली जनगणनेमध्ये 5 लाख लोकसंख्या नसल्यामुळं आपल्याला कायदेशीर अडचण आहे. म्हणून आपल्याला स्वतंत्र महामंडळ या ठिकाणी देता येणार नाही. महामंडळाची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू आहे. आपण या सरकारला विनंती केलेली आहे की 100 कोटी रुपये हुलार समाजाच्या महामंडळाला तातडीने टाकावं. जर 100 कोटी रुपये दर अर्थसंकल्पात हुलार समाज आर्थिक विकास महामंडळाला मिळालं तर 100% हे 100 कोटी रुपये फक्त हुलार समाजाच्याच मुलाला, हुलार समाजाच्याच माणसाला या ठिकाणी मिळतील. आणि दरवर्षी शेकड्याने हुलार समाजाची पोरं उद्योगपती म्हणून या ठिकाणी पुढे येतील. अशा पद्धतीचा एक चांगला विचार घेऊन आम्ही सगळी मंडळी हुलार समाजाचं संघटन या ठिकाणी चालवत आहोत. त्यामुळे अधिक या ठिकाणी न बोलता चर्चा झाली. बोला म्हटल्यामुळे मला शिर्डी सर म्हणले 1-2 मिनिटं समाज आलाय, या ठिकाणी समाजाला समजावून सांगा म्हणून या ठिकाणी बोललोय. जास्त बोललो असेल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. आपण खूप दूरवरून आलेला आहे. त्यामुळे जनगणनेला शासनाचा प्रतिनिधी आल्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या जातीची नोंद होणार अशीच सांगायची. जर जातीची नोंद वेगळी लागली असेल तरी सुद्धा पुरावा कुठला मागणार नाही. 100% होणारी जनगणनेमध्ये जातीची नोंद होणार अशी सांगितल्यानंतरच जनगणनेमध्ये आपला टक्का वाढेल आणि होणार समाजाचं कल्याण होईल. एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो. खूप चांगला कार्यक्रम घेतलेला या ठिकाणी आहे. आपण फार लांबून या ठिकाणी आलेला आहे. एक पवित्र भावना मनामध्ये घेऊन माझ्या मुलीचं लग्न व्हावं, माझ्या मुलाचं लग्न व्हावं, माझ्या मुला मुलीचा कुठं तर संसार मार्गाला लागावा, कुठं तर 2 ते 4 हात व्हावं, एक चांगली भावना घेऊन या ठिकाणी आलेला आहे. आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आशेला या ठिकाणी चांगलं स्वरूप मिळावं एवढीच विनंती करतो. आणि महाराष्ट्रामध्ये आपण होलार समाजाने एक ठराव मांडलेला आहे की कुठल्याही मुलीला हुंडा द्यायचा नाही आणि कुठल्याही मुलांना हुंडा घ्यायचा नाही. जो हुंडा मागेल, जो हुंडा देईल आणि जो हुंडा घेईल त्याच्या कुटुंबावर, त्याच्या लग्नावर बहिष्कार टाकण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. त्यामुळे कुठल्याही मुलीला हुंडा मागू नका आणि कुठल्याही मुलीला हुंडा देऊ नका एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. या मेळाव्यामध्ये पाचशे सर हा मेळावा झाल्यानंतर मला वाटतं 70-80 या ठिकाणी नोंदी झाल्या असतील. आपल्याला तुमच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये एक सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी व्हायचा आहे. त्या विवाह सोहळ्यामध्ये ज्यांची लग्न होती त्या मुला मुलींच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी त्याच्या संसारामध्ये काय करायचं झालं तर होलार सामाजिक संघटना घे एवढंच सांगतो. या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष उद्योगपती पाचशे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. राजाभाऊ वडंगे पुढे, राजाभाऊ वडंगे पुढे या, राजाभाऊ पुढे या, पुढे हात करू नका. चल इचलकरंजीचा ठाणेवाग आहे कोल्हापूर जिल्ह्याचा. या माणसानं महाराष्ट्रामध्ये पहिली होलार समाजाची औद्योगिक संस्था महाराष्ट्रामध्ये स्थापन केली आणि 7 कोटी रुपयाची वापरची फॅब्रिकेशन कंपनी राजाभाऊ वडंगे या ठिकाणी काढली. मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय होलार, जय महाराष्ट्र. या वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्माननीय आटपाडीचे आमचे मामा, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे श्रेणी 1 चे अधिकारी आदरणीय पांडुरंग आयवळे साहेबांना माझी विनंती आहे आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. आदरणीय आटपाडीचे दुसरे नेते आमचे मार्गदर्शक नारायणरावजी जावीर साहेब यांना विनंती आहे आपण दोघांनी स्टेजवरती यावं अशी माझी विनंती आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय राजाभाऊ भंडगे यांचा मानसन्मान या ठिकाणी होतो आहे. त्यांचा मानसन्मान राज्याचे, आमच्या संघटनेचे, समाजाचे युवा नेते आदरणीय राजाभाऊ गुळी यांनी करावा अशी विनंती आहे. राजाभाऊ. आदरणीय इचलकरंजीचा ठाणेवाग, कोल्हापूर जिल्ह्याचा होलार समाजाचे भूषण राजाभाऊ भंडग्यांचा सन्मान राजाभाऊ गुळी प्रदेशाध्यक्ष यांनी करावा अशी माझी विनंती आहे. आदरणीय पांडुरंग आयवळे साहेब आणि नारायण जावीर साहेबांचा सन्मान आदरणीय आमचे सुप्रसिद्ध सनई वादक सोपानदादा पारसे आमचे चुलते यांनी करावा अशी माझी विनंती आहे. सोपानराव पारसे यांनी पांडुरंग आयवळे साहेबांचा सन्मान करावा
जीवनदादांनी करावा अशी माझी विनंती आहे. आदरणीय नारायण जावीर साहेबांचा सन्मान सुद्धा पांडुरंग आपला सोपानदादा पारशी यांनी करावा अशी विनंती आहे. आदरणीय प्राध्यापक सचिनदादा खोडकर, आदरणीय प्राध्यापक रामचंद्र पारसे सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. आदरणीय आमचे दुसरे मार्गदर्शक आप्पासाहेबजी जावीर साहेब दिगंची यांचाही सन्मान आदरणीय जीवनदादांच्या हस्ते होतो. यांनी समोर यायचा. आदरणीय आप्पासाहेब जावीर यांचा सन्मान मोहन केंगार सांगोला तालुक्याचे नेते यांनी करावा अशी विनंती आहे. मोहन केंगार. आदरणीय राहुल नागनाथ बेजगे हा एक कोलार समाजाचा सुपुत्र आहे. या सुपुत्राने बांद्रा न्यायालयामध्ये लघुलेखक या पदावरती त्याची निवड झालेली आहे. त्याचाही सन्मान जीवनदादांच्या शुभ हस्ते होतो आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. राहुल नागनाथ बेजगे माझे मित्र, सहकारी आणि 15 वर्षे सर्व्हिस त्यांनी अकलूजमध्ये केली आणि अखंड कष्ट घेऊन त्यांनी ही पोस्ट मिळवली. राहुल नागनाथ बेजगे, लघुलेखक, बांद्रा न्यायालय, मुंबई. सर्व सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आदरणीय दीपक दादा आयवळे यांचाही सन्मान होतोय. जीवन बऱ्याच मान्यवरांचा सत्कार झालेला आहे. इथं मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. चुकून कुणाचा सन्मान राहिला असेल तर मानापानात अडकून बसण्यापेक्षा आदरणीय आमच्या लिंगिवरेहून आलेले ज्येष्ठ पत्रकार देवानंद जावीर साहेबांचा सन्मान होतोय. आदरणीय देवानंद जावीर साहेब यांचाही सन्मान होतोय. यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. देवानंद जावीर, लिंगिवरे, राजेवाडी. देवानंद जावीर साहेबांचा सन्मान आदरणीय जीवनदादांच्या शुभ हस्ते होतोय. यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. राजेवाडी, आटपाडी तालुक्याचे नेते रावावी आणि दादांच्या हस्ते आपण सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद दादासाहेब. ओळख आहे पण या समाजाला ओळख देण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, करत राहील. तुम्ही दादा आश्वासन दिलं की सर तुम्ही थांबू नका. दादा या कार्यालयामधला हा दुसरा मेळावा आहे पण टोटल मी 10 वधूवर मेळावे म्हसवड, सगुणा मंगल कार्यालय, राजयोग मंगल कार्यालय, वैकुंठ धाम आटपाडी, जर अशा परिसरामध्ये मान तालुक्यामध्ये आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली कोलार समाजाचा चांगलं 2 मेळावा मी घेतले. माझी चळवळ दादा प्रामाणिक आहे, निष्ठेनं फाटीवर पडणारी ही माणसं आहे. पण दादा आमचा हात कुठेतरी बांधलेला असतो. फक्त तुमच्यासारख्याचा हात जर डोक्याला असला तर आम्ही कुणाच्या बापाला भेट नाही का तर ह्या काळीचा तो हटाचा आहे आणि ही न घेणारी अवलाद आहे. कुणाला वाटत असेल पण केंगार साहेबाला पण सांगतो की साहेब हे करत असताना मला सुद्धा खूप त्रास झाला. माझ्यावरती सोशल मीडियावरती टीका टिप्पणी झाली. त्या टीका टिप्पणीला उत्तर द्यायला पारसे सरचं मस्त सशक्त आहे. आंबा पाडाला आल्यावरच काढतात, कधी पण आंबा काढत नसतात. ही भावना हे व्यासपीठ बोलायचं नाही म्हणून बोलत नाही. सन्मानानं तुम्हाला बोलवलं, सन्मान केला पण आमचीच इज्जत होत नाही हे मात्र अवघड जातीची होत नाही. तर जीवनदादा मी नेट, सेट, एमफिल, पीएचडीचा कॅन्डिडेट आहे. मी मराठी जाती पुराणावरती संशोधन केलेला माणूस आहे. मला जातीची नस माहित आहे. नस कुणाचं दुखणं काय आहे आणि कुणाला कुठलं इंजेक्शन द्यायचं, कधी द्यायचं ते सुद्धा टायमिंग मी ठरवलेलं आहे. पण समाजाची चळवळ करताना सुरनर सरांचं एक पुस्तक प्रकाशित झालं आणि ते जीवनदादांनी फक्त डिस्प्ले करावं अशी त्यांची मनातली इच्छा आहे. तर माझी विनंती आहे दादांना ते पुस्तक आपण प्रकाशन करावं. बोलतो केंगार साहेबांच्या नेतृत्वाखाली फक्त दादांना ते भेट देत आहेत, आदरणीय केंगार साहेबांनाही भेट देत आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आणि या सन्मानाचा दादांना पुस्तकाची भेट वस्तू दिलेली आहे.
आणि आम्ही जरी फटके असलो तर कामात मात्र नेटकेपणा असतं आणि त्या नेटकेपणाची जाणीव तुम्हाला झाली असत. बांधव अजून दादा खूप येणार आहे. चळवळ महाराष्ट्रभर आम्ही राबवतोय, पण विचाराचा लढा लढताना विचारवंतावरतीच हल्ला होतो, पण विचारवंत त्याला कधी तोंड देत नसतो. एक वेळी त्याचं त्याला फळ मिळतं. फक्त निरपेक्ष भावनेनं काम करत राहणं एवढंच आमच्या हातात आहे. एवढंच बोलतो. आणि दादा या ठिकाणी या तालुक्याचं एक मोठं शिबिर आदरणीय आमदार साहेबांच्या उपस्थितीत घ्यायचं आहे आणि समाजातली खतखत आमदार साहेबासमोर केंद्र साहेब आपल्याला मांडायचे. त्यावेळेला आपण सगळीजण या ठिकाणी एकत्रित येण्याचा प्रयत्न करूया आणि त्या पद्धतीने आपलं लाईफ जगूया. आदरणीय आमचे युवा नेते हैदरजी केंगार साहेबांचा सन्मान जीवनदादा जानकरांच्या शुभ हस्ते होतोय. यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. ऑडिटर मधुकर भंडके यांचाही सन्मान होतोय. आता कुणाचा सन्मान केला जाणार नाही, का तर संयोजकाचा जे निर्णय आहे तो अंतिम असेल. फक्त आपली लढाई विचाराची आहे ती नंतर लढूया. आता फक्त महत्वाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आदरणीय भंडके साहेबांची इच्छा आहे की फक्त 2 मिनिटं बोलायचे आहे. ठीक आहे. वकील साहेब आहेत, नामवंत वकील आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो राज्यव्यापी वधूवर पालक परिचय मेळावा. थोडा कार्यक्रमामध्ये आपण वाहवत चाललेलो आहोत. त्यामुळं मुद्दामूनच मी प्राध्यापक सरांना सांगितलं की आपण ज्या कार्यक्रमाला आपण इथं उपस्थित झालो, ज्या कार्यक्रमासाठी आपण इथं आलो, तर पालक जे काही पालक असतील किंवा जे काही इथं कॅन्डिडेट असतील की जे इथं मुलांना पाहण्यासाठी किंवा मुलींना पाहण्यासाठी वधूवरांचा परिचय करण्यासाठी आले असेल, त्यांना एक प्रबोधन व्हावं, त्यांना 2 मिनिटासाठी कळावं म्हणून मी त्यांना सांगितलं की मला 2 मिनिट त्याच्याबद्दल बोलायचं. मित्रांनो, लग्न करायला प्रत्येकाचीच गडबड असते, फार गडबड असते. मुली हे मुलांना बघितलं तर लगेच ते आकर्षित होतात, मुलंही मुलींना बघितलं की लगेच आकर्षित होतात. पण महिन्यामध्ये दोघांचे काही मत जुळत नाहीत आणि नंतर काहीतरी वाद उपस्थित होतात. त्यामुळं प्रत्येकाने स्वतःचा व्यवसाय काय आहे त्याच व्यवसायाची मला मुलगी हवी हा हट्टा सोडून द्यावा. मुलगा किती काबिल आहे, मुलगा किती कर्तृत्ववान आहे, त्या मुलाची काय काबिलियत आहे हे आपण मुलीच्या पाल्यांनी सुद्धा पाहावं. आणि तसंच मुलगी किती कर्तृत्ववान आहे, मुलगी जरी शिकली नसली ती घर सांभाळू शकते का, आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करू शकते का, हे मुलांनी पाहावं. लग्न केल्यानंतर लगेच जर मुलगी स्वतःच्या आई वडिलांना जर मेसेज पाठवत असेल किंवा बरं ज्या आई वडिलांनी तिला त्यांच्या घरात आणलं त्या आई वडिलांबद्दल ती अपशब्द काढून जर मेसेज टाकत असेल, हे तेरडं इथं बसलंय, ही तेरडी इथं बसली आहे, असं जर मेसेज टाकत असेल तर अशा संस्कारकाराच्या लोकांना पुढे टाळावं. जर समाज पुढे जायचं असेल, हे जे व्यासपीठ आहे हा बेस आहे आपला, जिथं आपण खतपाणी करणार आहे आणि जिथं समाजाची व्याप्ती कशी वाढली जाईल, पीक कसं जोमाने येईल याच्यासाठी हे व्यासपीठ आहे. मी याला राजकीय रंग देणार नाही किंवा काही सांगणार नाही किंवा भाष्य करणार नाही. याच्याबद्दल बोलायला माझ्याकडे फार चांगल्या गोष्टी आहेत. समाजाची संख्या किती आहे, समाजाचा इतिहास काय आहे याच्याबद्दल माझ्याकडे बरंचसं माहिती देखील आहे, पुस्तकं देखील आहे. फक्त माझी विनंती एवढीच आहे मित्रांनो आणि समाज बांधवांना माझी विनंती एवढीच आहे की मुला मुलींचे स्थळ पाहताना, मुलांचा परिचय करून घेताना मुलगा किती कर्तृत्ववान आहे ह्याच गोष्टीकडे लक्ष द्या. केवळ आज मुलगा एखाद्या पदराच्या घरामध्ये राहतोय म्हणून त्याला नकारायचं आणि तो चांगला कर्तृत्व असताना सोडून द्यायचं. आज आपले जे अध्यक्ष साहेब लाभलेले आहेत, पारसे साहेब, त्यांचंही कर्तृत्व जरूर विचारात घ्यावं. आज ते फार मोठे उद्योगपती आहेत. शिवाय आमचे राजू भंडके साहेब यांच्याकडेही लक्ष द्यावं की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. मित्र पुन्हा बरेचसे असे आपले बरेचसे बांधव आहेत की ज्यांनी अगदी म्हणजे शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं. आज आम्ही सुद्धा वकिली क्षेत्रामध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हा मुली मिळताना अरे वकील कसं त्यांना मुलगी द्यायची आणि काय कमवणार आहे हा, कारकुनी करतो, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी येतात. अशा वेळेला प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की एखाद्या मुलाचं आणि मुलीचं कर्तव्य पाहावं आणि ते मुलगा आणि मुलगी व्यवस्थित आहेत का. आणि फक्त मी केंगार साहेबांच्या फक्त एका शब्दाला, अनंतकुमारजी केंगार साहेबांच्या एका शब्दाला दुजोरा देतो की आता जेव्हा जाती निहाय नोंदणी होईल त्यावेळेला प्रत्येकाने आपलं स्वतःचं नाव आणि स्वतःची जात ही होणार म्हणून सांगावी. आपल्याला आपल्या समाजाची संख्या काही बाहेरून वाढवायची नाहीये किंवा बाहेरून लोक आणून आपल्या समाजाची संख्या वाढवायची नाहीये. आपल्या समाजाचा ठोकताळ आहे, त्या ठोकताळ्यामध्ये आपल्या समाजाची आडनावं हे सेम आहे.
ज्या आडनाव आहेत, जसं की माझ्या सुरुवातीपासून सांगतो मी, भंडगे, भडंगे, केंगार, जावीर, बारलिंगे, त्याच्यानंतर सुरनर सर किंवा गेजगे, जावीर, हे कांबळे, हे असे बरेचसे नावं आहेत की जे नावं हे आपल्या समाजाचे आहेत. त्यामुळं आपल्या समाजाला लोकसंख्या वाढवण्यासाठी बाहेरून कुठूनही लोक आणायचे नाहीत. फक्त मी शेवटी एकच सांगेन की आपल्याला कुठल्याही पेशाबरोबर लग्न लावायचं नाहीये. आपल्याला एखाद्या मुलाचं चांगल्या संस्कृतीवाल्या मुलीशी लग्न लावायचं आहे, हे भान ठेवावं आणि वधूवराचा कार्यक्रमाचा फायदा घ्यावा ही विनंती करतो. आणि मला 2 शब्द बोलायला आयोजकांनी मान्यता दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. कोलार समाजाचं दुसरं भूषण ही जी सह्याद्री वाहिनी आहे, त्या वाहिनीवरती ढोलकी झाली बोलकी नावाचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये विजेता ठरलेला राम कांबळे हा काटवळचा सुपुत्र कोलार समाजाचा, त्याचा सन्मान आदरणीय दादांच्या शुभ हस्ते होतोय. आदरणीय राम काटवळ सरांना विनंती आपण समोर यावं. बारामतीहून आलेले अक्षय कांबळे आणि सोनू गोरे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं अशी माझी हात जोडून विनंती आहे. सोनू गोरे आणि अक्षय माने दोघांना विनंती आपण समोर यावं, सन्मानाचा स्वीकार करावा. ढोलकी झाली बोलकी यामध्ये नाव करून त्यांनी आपल्या कोलार समाजाचं नाव मोठं केलं, त्याबद्दल अशा या बांधवाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी पारशी सरांनी वधूवर परिचय मेळाव्याच्या या ठिकाणी आयोजन केलं आणि नेहमी ती या ठिकाणी समाजाच्या मुलामुलींचं भविष्य चांगले घडावं आणि आयुष्याचा साथी मिळावा ही तळमळ पारशी सरांच्या मनामध्ये असते. आणि आमच्या सर्व संयोजकांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी वधू वर आणि पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने आले, या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव आणि कोलार समाजाचे झंझावत नेते आदरणीय नंदकुमार केंगार साहेब या ठिकाणी रती महारथी या ठिकाणी चळवळ चालवणारे व्यासपीठाला आहे. तर वेळेचं बंधन आहे, त्यामुळं या ठिकाणी सर्वांची नावं मी घेऊ शकत नाही. आणि जे कार्यक्रम आपण डोळ्यासमोर ठेवला तो कार्यक्रम वेळेत या ठिकाणी चालू करायचा आहे. त्याबद्दल या ठिकाणी सर्व व्यासपीठावर मान्यवर उपस्थित समाज बांधव यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पारशी सर या ठिकाणी आपण जो उपक्रम घेत आहात तो अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. त्याबद्दल तुम्हाला कुठलीही कमी नाही. आपण स्वतः प्राध्यापक आहात, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात, तरी सुद्धा फटक्या माणसं नेटकी करण्यासाठी तुमची धडपड कासवाच्या पावलांनी चालली. त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक समाजभूषण मोहनराव शेलार ह्या नात्याने मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमाचा सांगता सोहळा आभाराच्या कार्यक्रमाने होत आहे. हे पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं असं समजूया. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे नेते आदरणीय दादा, की माझ्याकडून काय चूक झाली असेल पण भविष्यात घडणार नाही ही तुम्हाला मी आज या ठिकाणी शब्द देतो. आणि ती चूक तुम्ही पोटात घेतलेली आहे आणि इथून पुढच्या भविष्याच्या समाजाच्या कार्यामध्ये तुम्ही असंच आमच्या पाठी उभा राहावं आणि तुम्ही फक्त आम्हाला ताकद द्यावी. आणि केंगार साहेब, भंडगे साहेब, शिडी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खूप मोठा याच राजयोगला कोलार समाजाचा सामुदायिक विवाह मंगल सोहळा या ठिकाणी होईल. पण दादा
आमचं हात बांधलेत ही मी तुम्हाला आधीच सांगितले. त्यामुळे आम्हाला सडळ हाताने आमच्या झोळीत माप टाकण्यासाठी तुम्ही तुमचं मन मोठं करावं. आम्ही कुठंच कमी पडणार नाही हे तुम्हाला आज या ठिकाणी मी ठासून सांगतो. आणि तो सोहळा चांगल्या पद्धतीने होईल आई मी शब्द देवराज साहेबांच्या साक्षी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पहिल्या सत्राचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. येस.